आपण बघितलं होतं की जे काही भगवान बुद्धाचा सिद्धांत आहे त्या सिद्धांतामध्ये जे काही अहिंसेचे भिन्न भिन्न काही अर्थ सांगितले होते आणि अहिंसेचा खरा अर्थ भगवान बुद्धाच्या मतानुसार किंवा भगवान बुद्धाच्या धर्मानुसार जे काही अहिंसेचा खरा अर्थ आहे त्याबद्दल सुद्धा आपण काल बघितलेलं आहे। आज जे काही बुद्धाचं जे काही बौद्ध जीवन मार्ग आहे त्यामध्ये सत असत आणि पाप म्हणजे काय खरं आहे काय खोटं आहे आणि काय पाप आहे या संदर्भामध्ये आपल्याला बघायचं आहे। शुभ कार्य करीत राहा, अशुभ कर्मात सहयोगी बनू नका, पाप कर्म करू नका, हा बौद्ध जीवन मार्ग आहे। आता जे काही हे जे बुद्धाचा धर्म आहे तर या बुद्धाच्या धर्मामध्ये हा जीवन मार्ग सांगितलेला आहे बुद्धाने की आपल्या जीवनामध्ये सदा चांगले कामं करत राहायचे, जे काही वाईट कर्म असतील जे काही वाईट कामं असतील असे कामं कधीही करू नये आणि आपल्या जीवनामध्ये कधीही पाप करू नये। माणसाने एकदा शुभ कर्म केले की परत परत शुभ कर्म करीत राहिले पाहिजे। शुभ कर्म इतके अविरत करीत राहावे की त्या योगे अंतःकरणातील सर्व इच्छाही शुभ कर्माकडे लागाव्यात। शुभ कर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे। आणि अशाप्रमाणे जे काही एक वेळेस आपण शुभ कर्म केलेले असतील, काहीतरी चांगले काम केले असतील तर एकदा काम चांगलं केल्याच्या नंतर तिथून आपण समोर चांगलीच कामं करत राहायची आणि जे काही वाईट कर्म असतील वाईट कामं असतील तर असे वाईट कामं जेव्हा आपण रोज रोज चांगलेच कामं करत जाऊ त्यावेळेस हे वाईट कामं आपल्या मनामध्ये सुद्धा येणार नाहीत। आणि यामुळं जे काही अंतःकरणातील सर्व काही इच्छा असतील किंवा जे काही आपण जे अंतर्मन म्हणा मन म्हणा जे काही असेल आपले विचार असतील तर हे जे काही विचार आपले फक्त चांगल्या कर्माकडेच लागतील, म्हणजे वाईट कर्म कधीही आपल्या विचारात येणार नाहीत, आपल्या मनामध्ये येणार नाहीत। आणि त्यामुळं शुभ कर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे। अशाप्रमाणे रोजचे रोज आपण जे चांगले कर्म करू तर चांगले कर्म करून 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 जसे आपण समजा एखादं धान्य म्हणा किंवा रोज समजा आपण गल्ला म्हणा, समजा एक पैशाचा गल्ला म्हणतात तर त्या गल्ल्यामध्ये रोजच्या व्यवहारामधून आपण काहीतरी एखादा 2 रुपया टाकत असतो आणि टाकत 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 ते गल्ला कधी भरते हे आपल्याला समजत सुद्धा नाही। त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये फक्त चांगले कर्म करत जायचं आणि चांगले कर्म करत राहायचं। शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका, थेंबा थेंबाने पात्र भरते, थोड्या थोड्या शुभ कर्माने शुभ कर्म वाढत राहते। आणि अशा प्रकारे जे काही चांगलं काम आहे तर हे चांगलं काम माझ्यानं होईल की नाही होईल असं कोणाकोणाला विचार येतात, तर अशा प्रकारचा कुठलाही विचार आपण करायचा नाही, फक्त कामं करत राहायचे। आपण जे काही चांगले कामं असतील फक्त ते चांगले कामं करत राहायचे आणि अशामधून थेंबा थेंबानं कधी समजा एखादा मोठा तलाव तयार होईल हे आपल्याला कळणार सुद्धा नाही। जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे। आणि कोणते चांगले कर्म आहेत किंवा कोणते वाईट कर्म आहे हे जर बघायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये जे काही कोणतेही काम असू द्या, जे काम आपण करतो तर ते काम केल्याच्या नंतर ज्या कामापासून आपल्या मनाला समाधान लागते की मी जे काही केलं ते चांगलं केलेलं आहे आणि आपल्या मनाला समाधान लागते, आपलं मन जे आहे ते कुठेतरी शांत होते, असं जे काम असते तर हे काम चांगले असतात असे समजावे असे भगवान बुद्ध म्हणतात। जे कर्म केल्याने पश्चातापाची पाळी येत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते ते काम चांगले झाले समजावे। आणि एखादं काम केल्याच्या नंतर त्या कामाच्या नंतर आपण समजा एखादं काम करतो त्यानंतर आपण विचार करतो त्या कामावर की काम चांगलं आहे की नाही, मी जे काही केलं ते चांगलं आहे केलं की नाही केलं, तर जेव्हा नंतर आपण ज्यावेळेस विचार करतो तर त्यावेळेस त्या कामाचा आपला पश्चाताप होऊ नये की मी हे काम उगाच केलं, मी केलेल्या या कामामुळे कोणाचं तरी नुकसान झालेलं आहे, कोणाची तरी हिंसा झालेली आहे किंवा कोणाला तरी त्याचं दुःख झालेलं आहे, तर असं जेव्हा आपल्या मनाला वाटते अशासारखे कामं माणसाला कधीच करू नये। जर मनुष्य शुभ कर्म करीत असेल तर ते त्याने वारंवार करीत राहावे, त्यात त्याने आनंद मानावा आणि शुभ कर्माचा संचय आनंदकारक असतो। आणि अशाप्रमाणे जो व्यक्ती रोज रोज चांगले कर्म करत असते तर त्या चांगल्या कर्मामधून
त्याच्या शरीराला किंवा त्यांच्या मनाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद किंवा समाधान मिळते. आणि या ज्या आनंदामधून आणि समाधानामधून जे काही आपली प्रकृती असेल, आपलं शरीर असेल, तर हे शरीर समाधानी असल्या कारणानं सरासरी जे काही आपण चित्ताच्या बिमाऱ्या म्हणतो की नाही, जे म्हणजे चित्तरोग असं वगैरे म्हणतात, चिंता रोग असं म्हणतो, तर अशा प्रकारच्या कोणत्याची बिमाऱ्या आहेत, हे बिमाऱ्या आपल्या शरीराला उद्भवणार नाहीत. जोपर्यंत शुभकर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात. परंतु त्याचे शुभ कार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात. आणि अशा प्रकारे जे काही चांगले कर्म आहेत, तर या चांगल्या कर्माचं जे काही फळ आहे, हे फळ सरासरी लवकर मिळत नाही. आणि आपण काहीतरी चांगलं केलं याचं समाधान बी सरासरी लवकर लाभत नाही. ज्याप्रमाणे एखादं समजा झाड आहे, तर ते झाड आहे आणि आपण त्या म्हणजे झाडाची एखादी बी लावली, त्याला पाणी टाकलं, मेहनत केली, रोज त्याला पाणी घातलं, असं असं करत करत समजा ते झाड खूप मोठं झालं. आता मोठं झालं म्हणजे आपल्याला त्या झाडापासून, आंब्याचं झाड आहे समजा, त्या आंब्याच्या झाडापासून आपल्याला काही फळ मिळणार आहे का? नाही मिळत. कारण फक्त आपण त्याला लहानाचं मोठं केलं. लहानाचं मोठं झाल्याच्या नंतर बी सुद्धा त्याला समजा फुलं आलेत आणि फुलं आल्यानंतर त्याला लागले फळं, आंबे लागलेत. तर ते आंबे लागल्या लागल्या जर आपण खाल्ले तर आपल्याला त्या आंब्याचा गोडवा वाटेल का? नाही. फक्त त्या आंब्याच्या झाडाकडे किंवा आंब्याकडे फक्त बघूनच पोट भरावं लागते. आणि जेव्हा लहानाचे मोठे आंबे होतात पण हिरवेच असतात, तेव्हा जरी ते आंबे खाल्ले तरी ते आपल्याला गोड लागतील का? त्याची चव आपल्याला मिळणारच नाही. तर त्याची चव केव्हा मिळेल? जेव्हा योग्य वेळ येईल. ते आंब्याचे लहानाचे मोठे होतील, मोठे झाल्याच्या नंतर पुन्हा ते पिकतील आणि पिकल्याच्या नंतर जेव्हा ते पिवळे वगैरे होतील, कलर बदलतील, त्यावेळेस मात्र आपण जे खातो की नाही, तेव्हा त्या आंब्याची खरी चव जी आहे, हे चव आपल्याला लागते. त्याप्रमाणे आपल्या शुभ कर्माचं सुद्धा आहे. शुभ कर्म केल्या जे काही आहे ते त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. परंतु फक्त आपण आपल्या मनामध्ये असं ठरवायचं की फक्त मी चांगले काम करत जाणार आणि त्याचं फळ हे योग्य ठिकाणीच आपल्याला मिळते असं म्हणतात. ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने शुभ कर्मासंबंधी कधीच बोलू नये. आणि अशाप्रमाणे जे काही चांगलं काम आहे तर ते काम माझ्यानं होणार नाही किंवा माझ्यानं साधणार नाही, अशा प्रकारची कोणतीही शंका कधीच आपल्या मनामध्ये आणायची नाही. थेंब पडून पात्र भरते. सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे शुभ कर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो. आणि अशा प्रकारे जे काही एखादं पात्र आहे, समजा त्या पात्रामध्ये एक थेंब थेंब जरी पाणी टाकलं तर ते पात्र कधी ना कधी तरी भरणार आहे. कधी भरत नाही असं होते का? कधी ना कधी भरणारच आहे. आणि त्याचप्रमाणे जे काही आपले जे चांगले कर्म आहेत, तर या चांगल्या कर्माचं सुद्धा कधी ना कधी पात्र भरणारच आहे. त्यामुळे फक्त आपण चांगले कर्म करीत राहिले पाहिजे. त्याचं एक ना एक दिवस फळ अवश्य आपल्याला मिळेल. चंदन, धूप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शिलाचा सुगंध अधिक असतो. आता या ठिकाणी उदाहरणार्थ सांगितलेलं आहे की जे काही चंदन असते, तर चंदनाचा बघा खूप वास सुटे म्हणून ती चंदन अंगावर लेप लावतात. त्याचं चंदनापासून अंगाला लावणारे सगळे काही पावडर असतील, काय काय असतील, क्रीम, त्याच्यात सुद्धा ते वापरतात. कारण चंदन हे सुवासिक असते. त्याचप्रमाणे जे काही धूप असते, आपण धूपबत्ती वगैरे लावतो, अशा प्रकारचे काही धूप असतात, हे धूप सुद्धा सुगंधी असतात. आपण अगरबत्ती लावतो, का लावतो? अगरबत्ती लावण्याचं कारण म्हणजे की आपण ज्या ठिकाणी राहतोय, ज्या ठिकाणी भगवान बुद्ध वास करतात, अशा ठिकाणी प्रत्येक क्षणाक्षणाला तिथलं वातावरण जे काही आहे हे सुगंधित वातावरण राहिलं पाहिजे, म्हणून आपण धूपबत्ती अगरबत्ती लावत असतो. त्याचप्रमाणे कमळाचं फुल असेल, गुलाबाचं फुल असेल, हे फुलं सुद्धा कशा असतील म्हणजे सुगंधित राहतात. म्हणजे गुलाब जसा आहे, समजा की गुलाब हातामध्ये घेतल्या घेतल्या ते गुलाब आपल्या नाकापाशी गेल्याशिवाय राहत नाही. आपला हात बरोबर त्या गुलाबाच्या फुलाला नाकापाशी घेऊन जाते की अगोदर त्याचा वास घेऊ द्या. तर अशा सारखं जे काही मनमोहक फुलं आहेत, तर या मनमोहक फुलापेक्षाही जास्त सुगंध हा शिलाचा असतो. आणि सील म्हणजे आपलं जे काही सदाचरण असेल, चांगलं वागणं असेल, तर याचा सुगंध अधिक असतो. धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो, परंतु शिलाचा सुवास उच्चपती दरवळत जातो. आणि जे काही आपण धूप अगरबत्ती लावतो, धूप लावतो किंवा जे काही फुलाचं हे असेल, यांचा जे काही वास आहे, जे काही सेंट आहे, जे काही सुवास आहे, हे फक्त तिथल्या पुरता मर्यादित राहते, त्याच्यात फक्त हे राहते.
आता इथं आपण अगरबत्ती लावतो, धूपबत्ती लावतो, याचा सुगंध त्या रोडपर्यंत जाते का? नाही जात. परंतु जे काही आपल्या मनामध्ये शील असते, आपण जे शील पालन करतो, त्या शिलाचा जी काही दरवळ असते, जे काही सुगंध असते, हा मात्र दूरपर्यंत पसरते. अशुभ हे शूद्र समजू नका, ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका. थेंबा थेंबाने भांडे भरते आणि थोडे अशुभ घडता हे वाढतच राहते. आणि आता जे काही शुभचं बघितलेलं आहे, आता या ठिकाणी अशुभचं उदाहरण सांगितलेलं आहे की जे काही वाईट कर्म असतील, हे वाईट कर्म आपण करतो आणि वाईट कर्म हे जरी आपल्याला त्याचं फळ दिसणार नाही, परंतु ज्याप्रमाणे थेंबा थेंबानं भांड भरते, त्याचप्रमाणे जे काही आपले वाईट कर्म असतील तर ते वाईट कर्म करून 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 जे बी आपलं म्हणतात ना की पायली भरली भांड भरलं, त्याप्रमाणे ते बी एक ना एक दिवस भरणार आहे. आणि त्यामुळं जे काही अशुभ आहे तर यांचा परिणाम आपल्याला भोगावा लागणार आहे. आणि जसं जसं रोज रोज आपल्याकडून जे काही वाईट कर्म होत जातील, त्याचप्रमाणे आपले जे वाईट कर्माचे जे काही समजा त्याला वजन म्हणावं किंवा काहीतरी जे काही एखादं मोठं भांड म्हणावं, ते हे भरत जाणार आहे. ते आपल्याला दिसणार नाही, पण ते नक्की भरणार आहे. ज्याच्या योगाने मागाहून खेद किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो, असे काम करणे बरे नव्हे. आणि अशाप्रमाणे यामध्ये वाईट कर्म म्हणजे कोणते सांगितलेले आहेत की एखादं जर काम असेल, ते काम केल्याच्या नंतर आपल्याला दुःख वाटत असेल, ते केल्यामुळं खंत वाटत असेल किंवा त्यांचं जे काही फळ मिळणार आपल्याला, तर ते फळ स्वीकारताना आपल्याला दुःख होईल, आपल्या डोळ्यातून अश्रू येतील, तर अशा प्रकारचे जे काही कर्म आहेत, ते कोणतेही कर्म असू द्या, तर अशा प्रकारचे जे काही कर्म आहेत, ते कर्म म्हणजे दुःखद कर्म आहेत किंवा योग्य नसलेले कर्म आहेत, तर असे कर्म करू नये. जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किंवा वागू लागला, तर त्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरा मागून गाडीचे चाक धावत असते, त्याचप्रमाणे अशा माणसाच्या मागून दुःख धावत राहते. आता या ठिकाणी जे काही एखादा माणूस असेल, ते दुष्टपणानं बोलत असेल, मग कोणीही असो, ते जर दुष्टपणानं बोलत असेल, दुष्ट भावनेनं बोलत असेल किंवा कोणाला हिनवत असेल किंवा कोणाला दुःख देत असेल, तर असं करत असताना ज्याप्रमाणे एखादी गाडी आहे, तर त्या गाडीला झुकलेली जी बैल आहे, ते बैल जिकडे जातील त्याचे चाक सुद्धा त्याच्या पाठी मागं जातात. आता बैल एका दिशेला चालले ना, त्याचे चाक एका दुसऱ्या दिशेला जातात असं होते का? होत नाही. त्याच्यामुळं बैल ज्या दिशेला जातात त्याच दिशेला त्या गाडीचे चाक सुद्धा चलत जातात. आणि त्याचप्रमाणे जर आपण कोणाला हिणवू लागलो, कोणाला वाईट बोलू लागलो, कोणाला काहीही म्हणू लागलो किंवा कोणाची ते काय म्हणतात बसल्या बसल्या जे चाड्या चुगल्या करत असेल, तर असं करताना नक्कीच त्या बैलाच्या चाकासारखं, गाडीच्या चाकासारखं जे काही आपले कर्म आहेत, ते कर्म आपला पिछा सोडणार नाहीत आणि कधी ना कधी ते सरळ आपल्या मागच येणार आहेत. पापाला अनुसरू नका, या बाबतीत अनवधानी राहू नका, मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका. आणि या ठिकाणी जे काही पाप आहे, तर जे काही पाप आहे अशा पाप कृत्ये करू नका. पापाला तुम्ही अनुसरू नका, म्हणजे जे काही पापाचे काम असतील तर त्या पापाचे काम तुम्ही कधीच केले नाही पाहिजे. आणि जे काही मिथ्या, जे काही खोट्या कल्पना असतील, जे काही खोट्या कल्पना, खोट्या गोष्टी, जे काही खोटे जे आपल्या मनामध्ये काही येत असेल, तर अशा प्रकारचं आपल्या मनामध्ये कधीच ठेवू नये. म्हणजे बोलून तर कोणाला दाखवूच नये, परंतु जे काही खोटं असेल, जे काही मिथ्या असेल, असं मिथ्या आपल्या मनामध्ये कधीही ठेवू नये. दुर्विचाराचे दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. जो शुभ कर्मात मागाशी राहतो त्यांचे मन पापामध्ये रममान होते. आणि अशाप्रमाणे जे काही दुर्विचार आहेत, जे काही वाईट विचार असतील, तर असे वाईट विचार करून जे काही परिपूर्णतेकडे, म्हणजे आपल्याला जे काही म्हणतात समजा परिनिर्वाणाकडे जाण्याची जे काही असेल ते तयारी केली पाहिजे माणसानं. आणि जे काही शुभ कर्म मागाशी राहतील, म्हणजे आपल्याकडून जास्त होणार नाही, असं जर राहील तर आपल्या मनामध्ये जेवढं आपण शुभ कर्म करणार नाही, तेवढं आपल्या मनामध्ये पापाचा जे काही घडा म्हणतात समजा, किंवा पाप आपल्या मनामध्ये वाढत जाईल.
जे कृत्य केले असताना खेद वा खंत वाटते, ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो, ते काम करणे इष्ट हवे. आणि जे काही आपण कृत्य करतो त्या कृत्य करण्यामुळे जर समजा आपल्याला खंत वाटत असेल, खेद वाटत असेल, दुःख वाटत असेल, तर अशा प्रकारचं कोणतंही काम आपण करता कामा नये. पाप करण्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत सुख दिसत राहते. परंतु ज्यावेळी त्यांची पापे परिपक्व होतात त्यावेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही. आणि अशाप्रमाणे कधी कधी असं होते की आपण पापाचे कर्म करतो, परंतु पाप कर्म केल्यामुळं काय होते माहिती आहे का, की आपल्याला असं वाटते की मला खूप आनंद होतोय. मी समजा कोणाला शिव्या दिल्या, तर मी कोणाला तरी शिव्या दिल्या तर याचा मला खूप मोठा आनंद होतोय असं तो आनंद कोणीतरी मानतो. परंतु जे काही पापाचं जे घडा म्हणतात की नाही, तर ते पाप जे आपले असतात ते पूर्ण परिपक्व झाल्याशिवाय ते आपल्याला मिळत नाहीत. आता तात्पुरते आपल्याला वाटतील की ते चांगले आहेत, परंतु कधी ना कधीतरी आपल्याला ते दुःखाशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही. जेव्हा एकदा पाप मिळायला सुरुवात झाली की तेव्हापासून जिंदगीमध्ये फक्त दुःख राहतील. अशुभ माझ्यापर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलता माणसाने अशुभाला कमी लेखू नये. थेंबा थेंबाने भांडे भरते. अगदी अल्प दुष्कृत्य करता करता मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो. आणि याप्रमाणे जसं म्हणतात की समजा मी खूप सारे चांगले कामं करतो, मग थोडस एखादं पाप जर माझ्या हातून घडलं तर काय फरक पडायला, असं कधी कधी माणूस विचार करतो. तर अशा वेळी कळत न कळत आपल्या हातून जेव्हा पाप घडून जाते, तर अशा वेळेस सुद्धा ज्याप्रमाणे एखादं भांड हे थेंबा थेंबानं भरते, त्याप्रमाणे ज्याचा आपण विचार सुद्धा करत नाही असे पाप सुद्धा असतील, त्या पापानं सुद्धा जे काही भांड असेल पापाचं ते कधी ना कधी भरणार आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये दुःख हे एखाद्या काट्यासारखे आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होणार आहे. माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून प्रवृत्त करून शुभ कर्माविषयी प्रवृत्ती वाढवण्याची त्वरा करा. जर माणूस शुभ कर्म आचरण्यास आळस करू लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रममान होते. आणि अशाप्रमाणे जे काही विचार आहेत जे अशुभ असतील तर अशा अशुभ कर्मापासून किंवा अशुभ कामापासून किंवा वाईट कर्मापासून परावृत्त करून, म्हणजे आपलं मन त्या वाईट प्रवृत्तीकडे जाऊ देऊ नका, वाईट कर्माकडे जाऊ देऊ नका. आणि कदाचित वाईट कर्माकडे जर आपले विचार जात असतील तर मात्र आपलं पूर्ण जीवन हे अशुभामध्येच होईल किंवा आपलं सर्व जीवन अशुभमय किंवा दुःखमय होईल. माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत परत पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये. पापाची वाढ ही दुःखकारक आहे. आता यामध्ये असं सुद्धा सांगितलं आहे की माणसानं जे काही एकदा पाप केलं तर परत आणखी पाप करू नये. जेव्हा त्याला समजलं समजा की जे काही करतो आपण ते पाप आहे, तर असं समजल्याच्या नंतर पुढं ते माणसानं पाप करायला नाही पाहिजे. म्हणजे जिथं समजलं त्या ठिकाणी आपले जर पाप थांबवले तर यामध्ये नाही जर थांबवले समजा तर पापाची ही संख्या आपल्या जीवनामध्ये वाढतच जाणार आहे. कुशल कर्म करीत जा, अकुशल कर्म करू नका. कुशल कर्मे करणारे इहलोकी धन्यता पावतात. आणि याप्रमाणे जे काही चांगले कर्म आहेत तर ते चांगले कर्म तुम्ही करा. जे काही अकुशल कर्म असतील, जे काही वाईट कर्म असतील असे कर्म तुम्ही करू नका. आणि चांगले कर्म करणारे इहलोकी, म्हणजे ज्याला काय म्हणतात स्वर्गलोकी समजा असं म्हणायला हरकत नाही, तर स्वर्गलोकी किंवा महापरिनिर्वाणाच्या जवळ जातात. कामुकतेने दुःख निपजते, कामुकतेने भय निपजते. कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यापासून मुक्त होतं. आणि याच्यामध्ये जे काही कामुकता असेल तर याच्यामधून दुःख मिळते आणि त्याच्यामधून भय मिळते. तर अशा प्रकारे या कामुकतेमधून जर मुक्त आपण झालो तर या भयापासून जे काही आपल्याला म्हणजे जे काही भीती निर्माण होते, जे काही दुःख निर्माण होते, तर याच्यापासून आपल्याला सुटका मिळेल. भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वात मोठे दुःख आहे. आणि सत्य उमगले की निपान हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते. आणि त्यानंतर जे काही आपल्या जीवनातला सर्वात मोठा जे रोग आहे तर ते रोग आहे आपली भूक. आणि त्या भूकेसाठी माणूस काहीही करते आणि कितीही भूक लागली तरीही प्रत्येक जेवणाला नाव बोठच ठेवते. तर यामुळं जे काही भूक आहे ही भूक खूप मोठा एक रोग आहे.
आणि त्यामुळं जे काही हे संसार आहे तर या संसारामध्ये सर्व संसार आहे ते सर्व संसार हे आपल्यासाठी एक मोठे दुःख आहे. आणि त्यामुळं हे जेव्हा आपल्याला समजल की हे जे काही सर्व संसार आहे ते संसार सर्व एक दुःख आहे आणि जे काही भूक आहे ती भूक एक मोठी रोग आहे, हे जेव्हा ज्या माणसाला समजेल तेव्हा मात्र तो माणूस निब्बाणाच्या वाटेने जाऊ लागेल. ज्याप्रमाणे वर्ज्य एखादा मौल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मित स्वयंघोषित पापकर्त्याचा नाश करते. आणि अशाप्रमाणे जे काही एखादा व्यक्ती आपल्या मनामध्ये असं ठरवतो की मी वाईट विचार करणार नाही, वाईट कोणते कृत्य करणार नाही, आणि असा जो माणूस आपल्या मनामध्ये विचार करतो तर तो स्वनिर्मित म्हणजे स्वतःहून आपल्याला घडवणारा किंवा स्वतःला पापापासून दूर करणारा माणूस ठरतो. ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते त्याप्रमाणे त्यांच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो. तो त्यांच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा उद्योगतीला स्वतःला नेऊन पोहोचतो. आणि या ठिकाणी उदाहरणासाठी सांगितलं की ज्याप्रमाणे एखादं झाड असते आणि त्या झाडाला एखादं छोटंसं सुद्धा झाड निघलं तर झाड निघल्याच्या नंतर ते झाड हळूहळू वाढते. जसं त्याला पाणी मिळत असेल, जसं खाद्य मिळत असेल तसं तसं हळूहळू ते वाढते. परंतु जेव्हा त्या झाडाच्या बाजूला एखादा वेल जर निघला, हे झाड निघलं, झाड हळूहळू वाढायलं, पण त्याच्या बाजूला एखादा वेल निघला तर हे वेल काय करते, त्या झाडाला पूर्ण गुरफटते. आणि त्या झाडाला गुरफटून ते झाड जरी अगोदरचं असेल आणि वेल नंतरचा असेल तरी हे वेल काय करते माहिती आहे का, त्या झाडाला गुरफटते आणि त्या झाडाच्या वरी आपलं डोकं काढते. आणि झाडाच्या वरी डोकं काढून त्याला असं आवळून घेते, त्या झाडाला खाली करते आणि आपण वरी जाण्याचा प्रयत्न करते. तर याचप्रमाणे जे काही दुष्टपणा असते तर तो त्यांच्या शत्रूलाही आनंद वाटावा म्हणजे दुसऱ्याला सुद्धा आनंद वाटावा किंवा त्यालाही आनंद वाटावा अशा प्रमाणे काही जे आपला दुष्टपणा असतो तर हे दुष्टपणा माणसानं सोडला पाहिजे असं सांगले जाते. दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात, परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्ये असतात ती मात्र करायला कठीण जातात. आता या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जे काही पाप मिळण्यासारखे किंवा जे काही दुःख मिळण्यासारखे जे काही अकुशल कर्म असतील, जे चांगले काम नसतील तर असे काम करण्यामध्ये आपल्या स्वतःला खूप मजा येते, चांगलं वाटते. परंतु जे काही चांगले काम असतील तर ती चांगलं काम करण्यासाठी माणसाला सरासरी मजा येत नाही, त्याच्यामध्ये उल्हास येत नाही. जसे याचप्रमाणे समजायचं एवढं मोठं आपण बुद्धविहार तयार केलं आणि बुद्धविहार तयार केलेलं असताना मोबाईल खेळायचं म्हणलं तर मोबाईल मध्ये दिवस काढतात. एकूण एकाच्या समजा एकूण इकडच्या तिकडच्या काही चाड्या चुकल्या करायच्या असतील तर दिवस त्याच्यामध्ये जाते. त्याच्यानंतर जर दुसऱ्याचं काहीतरी एकूण एकाला सांगायचं असेल तर त्यामध्ये रोडवर उभे राहून घराच्या समोर उभे टाकून दिवस सांगायला वेळ मिळते, कारण ते वाईट काम आहेत ना, त्याच्यामुळे आपल्या शिलाचा भंग होणार आहे, त्याच्यामुळे त्या कामाचा आपल्याला उल्हास येते. परंतु येथं विहारात येऊन बसणं आणि थोड्याशा गाथा म्हणणं, पंचशीला पालन करणं हे मात्र आपल्या जीवनाच्या कल्याणात आहे ना, आणि कल्याणात असल्या कारणाने ते आपल्याला करू वाटत नाही, ते करण्याचा आपल्याला आळस येते. त्यामुळं असे जे काही कर्म असतात ते करायला आपल्याला कठीण जातात. वाईट जी कृती आहे ते लवकर होऊन जातात आपल्या म्हणजे शरीरामधून. तर अशा प्रमाणे या ठिकाणी भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे. आता यानंतर जे काही लोभ असेल, जे काही आपल्या मनाला जे काही लोभ निर्माण होते आपल्या मनामध्ये आणि जे काही तृष्णा, जे काही भूक, तर हे जे काही भूक निर्माण होते, तहान भूक, तर याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे की लोभ आणि तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका. या ठिकाणी भगवान बुद्ध काय सांगतात की जे काही लोभ असेल, जे काही आपल्या मनाला लागलेले काही एखादं समजा लोभ असेल की कोणत्या तरी गोष्टी हव्याशा वाटणारा आणि त्याचप्रमाणे जे काही तृष्णा असेल की मला ही वस्तू पाहिजे, ते वस्तू पाहिजे, तर प्रत्येक गोष्टीची तहान लागलेली, भूक लागलेली, तर अशा प्रकारे हे जे लोभ आहेत किंवा तृष्णा आहे तर यांच्या आहारी कधीच जाऊ नका. त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवन मार्ग आहे. आणि जे काही हे लोभ आहे किंवा तृष्णा आहे तर यांच्या मार्गाला न जाणे हाच भगवान बुद्धाचा जीवन मार्ग आहे. धनाचा सारखा वर्षा होत राहिला तरी कामना शमत नाही. सुज्ञ लोक जाणतात की कामना ही अशक्य व दुःखकर आहे. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे
की समजा एखाद्या व्यक्तीला मी काहीतरी धन कमवावं अशा प्रकारचं एक कामना किंवा जे काही लोभ निर्माण झाला की मला धन मिळावं, आणि असा लोभ मिळाल्याच्या नंतर जर समजा वरून रोज त्या धनाचा वर्षाव झाला आपल्या दारामध्ये किंवा आपल्या घरामध्ये, रोज काही ना काही सोनं पडू लागलं किंवा पैसे पडू लागले, तर जेवढं सोनं किंवा पैसे पडू लागले तेवढीच आपली जी हवा आहे की नाही अजूक वाढते, नाही अजूक भेटावं, अजूक भेटावं, अजूक भेटावं, अजूक भेटावं. तर माणसाला जोपर्यंत भेटत राहिलं तोपर्यंत माणसाची जे काही भूक असेल, जे काही लोभ असेल हे थांबत नाही. उदाहरणासाठी जर सांगायचं असेल तर जसा एखादा माणूस जेव्हा छोटा मोठा काहीतरी कारोबार करतो, काहीतरी समजा डोक्यावर समजा आपलं काही ना काहीतरी घेऊन विकतो, असं विकताना जेव्हा त्यांच्याकडे 4 पैसे जमा होतात, तर जेव्हा त्याच्याकडे 4 पैसे जमा होतात त्यावेळेस तो माणूस आळशाला बनतो आणि त्याला आणखी लोभ लागतो की मला आता हे पायाने चालण्याचा खूप कंटाळा आला. परंतु ते काय म्हणते माहिती आहे का, कंटाळा यायला म्हणत नाही, ते म्हणते माझा कारोबार जे आहे की अजून वाढला पाहिजे. मग वाढण्यासाठी काय करायचं, मग माझे जाताना पाय दुखायले त्याच्यामुळे मला कंटाळा यायला, मग मला आता 4 पैसे माझ्यापाशी जमलेले आहेत तर मी एखादी सायकल का घेऊ नये, आणि सायकल जर घेतली तर मी त्या सायकलवर जिथं माझं काम आहे तिथं मी लवकर जाईल आणि लवकर जाऊन जास्त काम करेल, जास्त काम करून जास्त पैसे कमावेल असा विचार करतो. म्हणजे हा त्याचा लोभ तयार झाला. आणि जेव्हा लोभ तयार झाला त्याप्रमाणे त्याच्याकडे पैसे आलेले असतात ना काही, तर पैसे आलेल्यामुळं त्यानं एक दिवस सायकल घेते आणि नंतर सायकलवर येणं जाणं करते. पाय दुखायले म्हणून सायकल घेते, सायकलवर येणं जाणं करते. सायकलवर काही दिवस येणं जाणं करते, परंतु त्याच्या मनामध्ये सगळा लोभ भरलेला आहे, त्याच्यामुळे तो लोभ थांबणार का, थांबत नाही. मग तो सायकलवर येणं जाणं करतो, सायकलवर येणं जाणं केल्याच्या नंतर आणखी काही दिवस तो आणखी पैसे जमा करतो, आणि जसे 4 पैसे त्याच्याकडे जमा झाले की तो त्याचे परत आणखी पाय दुखायला लागतात, आणि तो म्हणतो की या सायकलवर जाण्यानं माझे पाय खूप दुखायले, याच्यापेक्षा मी एखादी गाडी जर घेतली, मोटरसायकल जर घेतली तर मात्र मी फक्त पेट्रोल टाकत राहील आणि माझे पाय न दुखविता मी माझ्या कामाला जाईल, आणि मग पाय दुखत नसल्या कारणानं त्याचं मी जास्त काम करल आणि आणखी पैसे कमावल. लोभ वाढला. अशा प्रमाणे त्याच्याकडे पैसे होते म्हणून त्यानं गाडी घेतली, नंतर गाडीवर तो जाऊ लागला, काम करू लागला. असं करता करता त्याचा लोभ थांबत नाही, आणखी ते किंचाळ्या मारते आपल्या मनामध्ये. आणखी काही दिवस 4 पैसे जमवले, 4 पैसे जमल्याच्या नंतर आणखी त्याच्या मनामध्ये विचार येतात की मी मोटरसायकलवर जातो पण जाताना हवा आहे, पाणी आहे, ऊन आहे, आणि याच्यामुळे मला खूप त्रास व्हायला, मग मी एखादी गाडी बसून जायची, म्हणजे काय म्हणतात त्याला, जीप घेऊन एखादी घेतली तर काय फरक पडेल, कारण तर पैसे आलेले असतात. आणि असं म्हणून एक दिवस तो जीप घेतो, आणि जीप मध्ये बसून जायला मला हवा लागणार नाही, मला पाणी लागणार नाही, मला ऊन लागणार नाही, आणि मग तिथे गेल्याच्या नंतर मी चांगलं काम करेल आणि चांगले पैसे कमावल. आणि ज्याप्रमाणे तो गाडी घेतो, गाडीने जातो, कामाला जातो, काम करतो, आणखी पैसे कमावतो, आणखी पैसे कमावल्याच्या नंतर आणखी त्याची हाव उफाळ्या मारते, आणि उफाळ्या मारायच्या नंतर पुन्हा म्हणते नाही या गाडीत मला बसून लय कंटाळा यायला, या गाडीने मला जायला कमीत कमी अर्धा तास लागायला, 1 तास लागायला, मग मला एखादी चांगली मोठ्यानं जाणारी मोठी गाडी पाहिजे, भारीची गाडी पाहिजे. तर असं करता करता भारीची गाडी ते बी घेतो, त्याच्यानंतर पुन्हा मग विमान पाहिजे म्हणते, विमान बी घेतो. सगळं करता करता त्याचं हाव काय कुठं थांबत नाही. अशाच प्रकारे जोपर्यंत आपण हवाला जिथं सुरुवात केली, जिथं काहीतरी मला मिळायला पाहिजे या गोष्टीला जिथं सुरुवात केली ना, तिथून ही हाव आपली निर्माण झाली, हे हाव कधीही शमणारी नसते. त्याच्यामुळं हाव माणसानं कधीही करू नये. जो स्वलोकीच्या काम भोगातही आनंद मानित नाही, तो तृष्णेचा क्षय करण्यास सदैव रत असतो, तो सम्यक संबुद्धाचा शिष्य होय. आणि अशा प्रमाणे जे काही या जीवनामध्ये जे काही काम भोग आहे याच्यामध्ये आनंद मानत नाही, आणि जे काही तृष्णा असेल, जे काही तहान भूक असेल, तर यांची इच्छा सोडतो. आणि अशा प्रकारचा जो काही व्यक्ती असेल तो व्यक्ती सम्यक संबुद्धा यांचा शिष्य आहे, बुद्धाचा शिष्य आहे. लोभातून दुःख उत्पन्न होते, लोभातून भय निर्माण होते, लोभापासून पूर्णपणे विमुक्त झाल्याचे दुःख आणि भय यांच्यापासून मुक्तता मिळते. आणि अशा प्रमाणे जेवढा आपण लोभ करल तर त्या लोभापासून आपल्याला फक्त दुःखच मिळणार आहे, बाकी काहीच मिळणार नाही.
जरी लोभ आपण तयार केला की मला रोज येतं माझ्या घरामध्ये सोन्याची बरसात होऊ दे, बारिश होऊ दे, आणि रोज सोनं जरी पडत राहिलं तर ते सोनं आपण काय खाणार नाही आणि ना सोबत घेऊन जाणार आहे, परंतु हा खूप बेकार आहे. तर याच्यामधून फक्त माणसाला दुःखच मिळतात आणि फक्त भीती निर्माण, आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते. एखादं जरी सोन्याचं काय म्हणतात ते 2-4 ग्राम जरी आपल्या घरामध्ये असेल ना सोनं, तरीही रात्रभर आपल्याला झोप येत नाही की कोणी चोर तर येणार नाही ना, मी एवढं कमावलेलं आहे मग हे घेऊन तर जाणार नाही ना. तर हे दुःख आणि हे भीती जन्मभर माणसाला सतावत राहणार आहे. तृष्णेतून दुःख उत्पन्न होते, तृष्णेपासून भय निर्माण होते, तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांच्यापासून मुक्तता लाभते. आणि याचप्रमाणे जे काही तृष्णा आहे, जे काही हाव आहे, याच्यापासून दुःख निर्माण होतात आणि तृष्णेपासून भीती सुद्धा निर्माण होते. परंतु हे तृष्णा आणि जे काही भय असेल, जे काही तृष्णा आणि जे काही लोभ असेल, हे जर सोडलं तर नक्कीच आपलं जे काही जीवन आहे ते हे जीवन दुःख आणि भयापासून मुक्त झालेले आपल्याला दिसून येईल. जो जीवनाचे खरे ध्येय विसरून कामभोगाच्या मागे लागतो आणि काही अहंकारी बनतो, तो ध्यानचित्तनात काम व्यक्तित करणारा द्वेष करू लागतो. आणि अशाप्रमाणे जे काही आपल्या जीवनामध्ये जे काही कामभोग असेल त्यांच्या मागे लागतो आणि अहंकारी जीवन म्हणजे गर्विष्ठ जीवन जगू लागतो. असा माणूस आपल्या जीवनामध्ये फक्त दुःखच निर्माण करू शकतो, द्वेषच निर्माण करू शकतो, दुसरं काहीच करू शकत नाही. जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते, म्हणून माणसाने कशा संबंधीही आसक्ती ठेवू नये. ज्यांना कोणतेही अतिप्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही त्यांना कोणतीच बंधने नसतात. आणि अशाप्रमाणे काय होते माहिती आहे का, की समजा आपल्या घरामध्ये 2-4 ग्राम सोनं असेल तर ते सोनं आपण एवढं त्याला त्या गोष्टीवर प्रेम करतो, एवढी हाव करतो, एवढं की माझं 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 माझं. आणि अशा वेळेस समजा कदाचित एखाद्या दिवशी समजा चोर आले ते घेऊन गेले, तर ते सोनं घेऊन गेले म्हणून आपल्याला दुःख होत नाही, बल्कि आपण त्याला माझं मानलं, माझं 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 जे केले की नाही, या गोष्टीमुळे आपल्याला दुःख होते. आणि जेव्हा जे काही असे पदार्थ असतील, जे काही असे जिनस असतील, अशा गोष्टीवर जर आपण प्रेम केले नाही तर त्यावेळेस मात्र जेव्हा समजा एखादी ती वस्तू आपल्याकडून हरवली सुद्धा तरीही आपल्याला दुःख होणार नाही. फक्त आपल्याला आर्थिक दुःख होईल पण मानसिक दुःख होणार नाही. काम भोगापासून दुःख आणि भय उत्पन्न होते. जो काम भोगासक्त नाही त्याला त्याच्या वाट्याला भय आणि दुःख येत नाही. आणि अशाप्रमाणे जे काही कामभोग असेल यामधून दुःख आणि भय उत्पन्न होते. आणि जो काम भोगामधून विमुक्त झालेला आहे अशाच्या वाट्याला मात्र भय किंवा दुःख कधीही येणार नाही. आसक्तीमुळे दुःख आणि भय ही उत्पन्न होतात. जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही किंवा भय नाही. आणि अशाच प्रमाणे जे काही आसक्ती असेल तर त्या आसक्तीपासून सुद्धा आपण कोणती आसक्ती एखादी आपल्या मनामध्ये निर्माण केली तर त्याच्यापासून सुद्धा दुःख किंवा भय हे निर्माण होतात. आणि अशा आसक्तीचं समजा आपण जे काही मुक्त केलो त्याच्यामधून मुक्त झालो आणि ती आसक्ती आपण पाळली नाही आपल्या जवळ, तर तेव्हा मात्र आपलं जीवन हे दुःखमुक्त आणि भयमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. कामुकतेपासून दुःख उत्पन्न होते, कामुकतेपासून भय उत्पन्न होते. जो कामुकतेच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही आणि भय नाही. लोभापासून दुःख उत्पन्न होते, लोभापासून भय उत्पन्न होते. जो लोभमुक्त आहे त्याला दुःख नाही किंवा भय नाही. म्हणजे अशा प्रकारे जे काही एखादा लोभ असेल आपल्या मनामध्ये निर्माण होणारा तर त्या लोभापासून फक्त आपल्याला दुःखच मिळणार आहे. आपल्या जीवनामध्ये फक्त दुःखच निर्माण होणार आहे. आणि त्यामुळं जो काही हा आपल्या मनामध्ये निर्माण झालेला लोभ आहे, हाच लोभ जर आपण सोडला, त्याचा जर आपण त्याग केला तर आपलं जीवन हे दुःखमुक्त होईल किंवा भयमुक्त होईल. जो शीलवान व प्रज्ञावान आहे तो न्यायी आणि सत्यवादी आहे. जो आपले कर्तव्य पुरे करणारा आहे अशा पुरुषावर लोक प्रेम करतात. आणि अशाप्रमाणे जो व्यक्ती शीलवान आहे आणि प्रज्ञावान आहे आणि जो व्यक्ती न्यायी आहे आणि सत्यवादी आहे, जो आपले कर्तव्य पुरे करणारा आहे, तर असे जे काही व्यक्ती असतील तर अशा पुरुषावर सर्व मानव माणसं हे माया लावतात.
पुष्कळ दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर परत घरी आलेल्या पुरुषाचे आप्त मित्र आणि हितैषी स्वागत करतात. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी उदाहरणासाठी सांगितलेलं आहे की आपले कोणी जर घरातले कोणी माणसं असतील, जे काही भाऊ असतील, बहिणी असतील, जे काही असतील, ते कुठेतरी बाहेर गावाला राहतात, समजा आपल्यापाशी राहत नाहीत, आणि ते कधीतरी एखाद्या दिवाळी दसऱ्याला कधीतरी आपल्यापाशी आले तर तेव्हा त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये जे काही आपुलकी असेल, जे काही जिव्हाळा असेल, तर तो जिव्हाळा कसा निर्माण होतो. परंतु तेच व्यक्ती रोज आपल्या घरामध्ये आपल्या सोबतच जर राहत असेल तर तेव्हा मात्र म्हणतात ना, ते भांड्याला भांडण लागलंच पाहिजे. तर त्याप्रमाणे भांडणच होणार, दुसरं काही होणार नाही. जे काही जिव्हाळा असेल, जे काही आप्तेष्ट असेल, ते राहणार नाही. ज्याप्रमाणे ह्या लोकातून परलोकात गेलेल्या पुण्यकर्माचे सत्कर्म आप्तेष्टामध्ये त्याचे स्वागत करते, आणि अशाच प्रमाणे जे आपले आप्तेष्ट असतात, जे काही नातेवाईक असतात, ते दूर राहतात, आणि दूर राहिल्यामुळं ते कधीतरी दिवाळी दसऱ्याला आपल्यापाशी येतात, आणि तेव्हा मात्र आपल्यापाशी जिव्हाळा, त्यांच्याविषयी आपुलकी, प्रेम निर्माण होते. आणि त्याचप्रमाणे जे काही परलोकामध्ये गेलेले जे काही पुण्यकर्म असतील आपले, तर हे पुण्यकर्म कधी ना कधीतरी सत्कर्मी लागतात, आणि जे काही या दिवाळी दसऱ्याला आलेल्या आप्तेष्टाप्रमाणे आपलं ते जे काही जिवलग बनतात, किंवा जे काही आपल्यावर माया लावतात. त्यानंतर जे काही क्लेश आहे, क्लेश आणि द्वेष, जे काही दुसऱ्याबद्दलचा आपण काही समजा द्वेष करतो, आपल्या मनामध्ये निर्माण करतो, किंवा दुसऱ्याविषयी जे काही क्लेश निर्माण करतो, तर या संबंधी या ठिकाणी कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्या संबंधी द्वेष भावना बाळगू नका. आता या ठिकाणी कोणाच्याही विषयी वाईट पण आपल्या मनामध्ये ठेवलं नाही पाहिजे, कोणाच्याही विषयी आपल्या मनामध्ये दुजाभाव नाही ठेवला पाहिजे, कोणत्याही प्रकारचं क्लेश नाही ठेवले पाहिजे, किंवा कोणत्याही प्रकारची द्वेष भावना आपल्या मनामध्ये ठेवली नाही पाहिजे. आणि हाच बौद्धाचा जीवन मार्ग आहे, बुद्धाचा जीवन मार्ग आहे. ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा चाबकाचा फटकार अंगावर पडण्याला संधी देत नाही, त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही, असा या जगात दोषरहित पुरुष कोण आहे. आणि एखादा जो घोडा असतो, तर तो घोडा एवढा चपळा असतो की आपला जे मालक आहे, जे रथावर बसलेला आहे, तर ते रथावर बसलेल्या मालकानं चाबूक आपल्याला मारल्याच्या नंतर आपल्याला चाबूक लागेल, त्यामुळं त्यानं चाबूक मारण्याच्या अगोदरच आपण घोड्याचे सुसाट हवेसारखा पळतो. कारण तर पळालेलं बरं आहे, वरून चाबूक आपल्या अंगावर पडलेला बरा नाही, हे घोड्याला माहित आहे. त्याच्यामुळे तो सुसाट असा पळतो. आणि त्याचप्रमाणे जे काही लोक असतील, तर हे लोक आपली निंदा जे काही आहे ना, निंदा करायला संधी देत नाही. म्हणजे लोकांना कोणत्याही साहसी निंदा करण्यासाठी कोणती संधीच आपल्याला उपलब्ध करायची नाही, कोणी आपल्याला म्हणायला जागा ठेवायची नाही. तर असा या जगामध्ये असा दोषरहित माणूस क्वचितच सापडते, जास्त सापडत नाहीत, क्वचितच सापडतात. श्रद्धा, शील, वीर्य, समाधी, सत्यशोध, विद्या आणि आचरण याची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने महान दुःखाचा अंत करा. आणि आपल्या जीवनामध्ये आपलं जे जीवन आहे, हे जीवन, आपले जीवन म्हणजे दुःखच आहे, हे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं आपलं जीवन जर दुःख असेल, तर या दुःखाचा अंत करायचा असेल, तर आपल्याला जे काही श्रद्धा असेल, जे काही शील असेल, जे काही वीर्य असेल, जे काही समाधी असेल, आणि जे काही सत्यशोध असेल, किंवा जे काही विद्या असेल, विद्या म्हणजे शिक्षण घेणं, म्हणजे चांगलं विचार करणं आणि चांगलं आचरण करणं, हे आपण अंगीकारलं पाहिजे. क्षमा परमताप आहे, निर्वाण परमपद आहे, असे बुद्ध सांगतात. दुसऱ्याची हिंसा करणारा व दुसऱ्याला त्रास देणारा प्रवर्जित खरा श्रमण होऊ शकत नाही. आता भगवान बुद्ध या ठिकाणी काय सांगतात की क्षमा जे आहे म्हणजे माफ करणं हे प्रथम कर्तव्य आहे, आणि निर्वाण हे परमपद आहे. परमपद म्हणजे सर्वात शेवटचं पद हे निर्वाण आहे. आणि त्या निर्वाणाच्या आपल्याला वाटेनं जायचं आहे, तर असे बुद्ध सांगतात. आणि त्यासाठी दुसऱ्याची हिंसा किंवा दुसऱ्याला जो काही त्रास देतो कोणी, तर त्यामुळं जो असा त्रास देणारा असेल किंवा दुसऱ्याची हिंसा करणारा कोणी जर माणूस असेल, तर तो खरा श्रमक हा होऊ शकत नाही. कोणाचीही निंदा न करणे, कोणालाही क्लेश न देणे व प्रतिमोक्षाच्या नियमाचे पालन करणे हा बुद्धाचा उपदेश आहे. आणि याप्रमाणे कोणत्याही व्यक्ती चांगला असो वाईट असो, परंतु कोणत्याही व्यक्तीची निंदा न करणे
किंवा कोणाही बद्दल क्लेश आपल्या मनामध्ये न ठेवणे, आणि हे जे गोष्टी आहेत तर हे प्रतिमोक्ष म्हणजे मोक्षाला जाण्याच्या नियमाचं पालन करणे हा बुद्धाचा उपदेश आहे असं बुद्ध सांगतात. स्वतः हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांना सहाय्य करू नका. म्हणजे आपण सुद्धा हिंसा करायची नाही, आणि जो कोणी हिंसा करत असेल तर त्यालाही सुद्धा हिंसा करण्यासाठी आपण काही साथ द्यायची नाही. जो स्वतः सुखाच्या शोधात आहे त्याप्रमाणे जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्याची हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही त्याला सुख प्राप्त होते. आणि याप्रमाणे जे काही या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात की प्रत्येकाला सुख हवंसं वाटते. कोणाला तरी वाटते का माझ्या जीवनामध्ये दुःख यावं म्हणून? कोणालाच वाटत नाही. प्रत्येकाला वाटते माझ्या जीवनामध्ये फक्त सुखच यायला पाहिजे. आणि असे जेव्हा आपण विचार करतो, असं विचार करताना कोणीतरी समजा दुसरा असेल, व्यक्ती असो, एखादा पशु पक्षी असेल, किड्या मुंग्या असतील, तर त्यांना सुद्धा तसंच वाटत असेल ना की माझ्या जीवनात सुद्धा कधी दुःख येऊच नये, हे प्रत्येकालाच वाटते. तर असं असताना जेव्हा आपण आपल्या दुःखाचा किंवा सुखाचा विचार करतो त्याच वेळेस आपण त्यांच्या सुद्धा सुखाचा विचार करायला पाहिजे. आणि त्यामुळं त्या व्यक्तीला असो, त्या प्राण्याला, पक्षाला असो, आपण दुःख देता कामा नये. आणि असं जर असेल तर आपल्या जीवनामध्ये सुखद सुख प्राप्त होईल. विभग्न झालेल्या घंटेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मूक आहे त्याला निब्बाण पद लाभलेलं आहे. आणि अशाप्रमाणे जे काही घटना किंवा अशा प्रकारचं जे काही स्वतः बी सुखाबद्दल विचार करतो आणि दुसऱ्याच्या बी सुखाबद्दल जो व्यक्ती विचार करतो तर त्याला निब्बाण पद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असं भगवान बुद्धाची शिकवण आहे. जो निष्पाप निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते. आणि अशाप्रमाणे जे एखादा व्यक्ती, एखादा निरुपद्रवी समजा कोणी एखादा किडे मुंगी असतील किंवा पशु पक्षी असतील, माणसं असतील, अशा माणसाला कळत न कळत समजा आपण काही ना काहीतरी कष्ट देतो. तर जेव्हा आपण त्याला कष्ट देतो निश्चितच तेवढीच कष्टाची भर आपल्या जीवनामध्ये पडते आणि कालांतराने आपल्या सुद्धा जीवनात त्याचप्रमाणे दुःख निर्माण होतात किंवा जे काही कष्ट आहेत ते कष्ट आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात. जो क्षमारूप वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध, शांत, संयंत आणि शुद्धचरणी आहे, जो दुसऱ्याचे दोष काढत बसत नाही, तो खरोखर श्रमण अथवा भिक्खू होय. आणि याप्रमाणे भगवान बुद्धाने हे सुद्धा सांगितलं की जो व्यक्ती क्षमारूप असेल, क्षमारूप म्हणजे समजा एखादा समोरचा चुकला तर त्याला माफ करायचं, तर माफ असे माझे माफ करण्याचे जे काही दयाभाव आहे त्यांच्या शरीर मनामध्ये आहे. आणि असं समजा एखादं वस्त्र परिधान केले म्हणजे क्षमाभाव त्यांच्याकडे आहे असा एखादा माणूस तयार झाला तर तेव्हा तो शांत, त्याप्रमाणे त्यांच्याकडे संयम निर्माण होते आणि शुद्ध त्याचं आचरण तयार होते. आणि अशाप्रमाणे ज्याचं शुद्ध आचरण तयार होत असेल तर त्याच्या जीवनामध्ये कधी दोष निघत नाहीत. आणि त्यामुळं तो असा व्यक्ती हा खरोखर श्रमण किंवा भिक्खू होय असं भगवान बुद्ध म्हणतात. चाकाचा फटकाराही अंगाला लागू नये यांची जसा तेजस्वी घोडा काळजी घेतो त्याप्रमाणे या जगात आपला दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाचा लज्जने संयम करणारा असा या जगात एक तरी मनुष्य आहे काय. आणि याप्रमाणे परत एकदा घोड्याचं उदाहरण सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे चाबूक आपल्याला लागू नये त्याच्या अगोदरच माणूस घोडा चलत बसतो किंवा चाबूक लागण्याची वाट बघत नाही. आणि अशाच प्रमाणे जे काही आचरण असते किंवा जे काही आपलं लज्जा असते, जे काही आपला संयम असते, तर या संयमामुळं कोणालाही दुःख होणार नाही. कळत न कळत माझ्याकडून काही गोष्टी बोलल्या तर त्या गोष्टीनं कोणाला ना कोणा दुःख होणार नाही असं जो माणूस वागतो तर तो असा वागणारा एकही माणूस सरासरी जास्तीत जास्त नाहीत असं सांगितलेलं आहे. जर माणसाने निरुपद्रवी, शुद्धाचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर त्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावरच येऊन पडते, त्याप्रमाणे त्या माणसाला त्या उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो. आणि या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जेव्हा एखादा जे काही प्राणी असेल, जेव्हा किडे मुंगी असतील, पशु पक्षी असतील किंवा जे काही मानव असतील तर अशा माणसाला जे काही आपण कोणत्या प्रकारचे कष्ट देतो, कोणत्या ना कोणत्या प्रकारचा त्रास देतो, तर उदाहरणासाठी सांगलेलं आहे की जसं एखादी हवा आहे किंवा एखादा चंद्र आहे,
सूर्य आहे आणि अशा दिशेने समजा आपण काही ना काहीतरी एखादी धूळ फेकली, तर हवेमध्ये धूळ फेकल्याच्यानंतर काय होणार आहे? अशी वरी फेकायची धूळ आपल्या अंगावर येणार आहे, बरोबर आहे की नाही? किंवा सूर्य आहे, चंद्र आहे, अशाकडे बघून समजा त्या चंद्रावर आपल्याला थुकायचं म्हणून थुकलो आपण, तिकडं थूक कोणावर पडणार आहे? आपल्यावरच पडणार आहे. आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण कळत असो न कळत असो, जेव्हा आपण काहीतरी कष्ट देतो, काहीतरी दुःख देतो किंवा काही वाईट बोलतो, त्यावेळेस त्याचा परिणाम आपल्यावर ओढवणार आहे, हे बुद्धानं सांगितलेलं आहे. यानंतर क्रोध आणि वैर. मनात क्रोध भावना ठेवू नका, वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका. आता या ठिकाणी जे काही भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे की आपल्या मनामध्ये जे काही क्रोध भावना आहे, तर ही क्रोध भावना कधीही ठेवली नाही पाहिजे. आणि त्याप्रमाणे जे काही कोणाबद्दल समजा आपल्या मनामध्ये काही वैरभाव असेल, तर हे वैरभाव आपण विसरला पाहिजे आणि आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. आणि क्रोधाग्नी शमन करा, म्हणजे आपल्या मनामध्ये जे काही रागाचा जे अग्नी तयार झालेला आहे, जे काही भडकलेला आहे, तर त्याला आपण शांत केलं पाहिजे. तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागविले, त्याने माझ्यावर कुरघोडी केली, मला लुबाडले, असा विचार ज्याच्या मनात वावरत असते त्यांचा क्रोध विकार कधीही शमत नाही. आणि या ठिकाणी भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की जर एखादा व्यक्ती असं म्हणत असेल की मला कोणता तरी एखादा व्यक्ती समजा काही अपशब्द बोलला असेल, म्हणजे वाईट शब्द बोलला असेल, किंवा वाईट पद्धतीने मला त्यानं वागवला असेल, किंवा त्यानं माझ्याविषयी काही कुरघोडी केली असेल, किंवा मला काही लुबाडलं असेल, असा विचार ज्याच्या मनामध्ये येते त्याचं मन कधीही क्रोधापासून मुक्त होणार नाही. ज्याच्या मनात असे विचार उठत नाहीत त्यांचा क्रोध शांत झालेला असतो. आणि अशा प्रकारचा विचार ज्याच्या मनामध्ये बार बार उठत नाही किंवा बार बार त्याच्या विचारामध्ये असे शब्द येत नाही, तेव्हा मात्र त्या व्यक्तीचा क्रोध हा शांत झालेला असते. शत्रूच्या वाईटावर आणि द्वेष्टाच्या वाईटावर टपलेला असतो. आणि याचप्रमाणे जे काही एखादा शत्रू असते तर तो दुसऱ्याच्या शत्रूच्या वाईटावर टपलेला असतो. आता म्हणजे समजा एक माणूस त्या माणसाचा शत्रू आहे, मग त्या माणसाचा हे माणूस जर शत्रू आहे तर दोघंही कोणाकडे शत्रूच आहेत. आणि त्याच्यामुळं हे जर त्याचा काही द्वेषभाव करत असेल, त्याला काही दुःख देत असेल, तर तेव्हा ते बी याला द्वेषभाव देते, दुःख देते. तर अशा प्रमाणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि माणसाने आक्रोधाने क्रोधाला जिंकावे आणि असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे, खरे बोलावे, रागावं नव्हे, आणि मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे. आणि या ठिकाणी जे काही आपल्या समोर एखादा कोणीतरी रागाचा माणूस आला असेल तर त्याला आक्रोधाने म्हणजे राग शमवून त्याला जिंकावे. आणि एखादा जो काही असाधुत्व आलेला असेल त्याच्याकडे आपल्या मनामधले जे काही साधुत्वपण असेल त्यानं त्याला जिंकलं पाहिजे. आणि अशासाठी आपण खरे बोललो पाहिजे, कधी राग केला नाही पाहिजे. आणि कोणा आपल्याला जर काही मागितलं तर मागितल्याच्या नंतर थोडं तरी आपण त्याला दिलं पाहिजे. आता थोडं तरी याला दिलं पाहिजे याचा अर्थ असा नाही की भगवान बुद्धाला असं लिहिलं मग चला मी मागतच फिरतो, असा बी याचा अर्थ होत नाही. अर्थाचे खूप वेगळे शब्द तयार होतात. क्रोध सोडावा, अभिमानाचा त्याग करावा, सर्व बंधनावर जय मिळवावा, येणेकरून जो नामरूप विषयी अनासक्त असतो आणि असा अपरिग्रही दुःख भोगत नाही. आणि अशाप्रमाणे आपण जर समजा क्रोध सोडला, कधी आपण राग केलाच नाही कोणत्या गोष्टीचा, आणि त्यानंतर जे काही आपल्या मनामध्ये अभिमान आहे, अभिमान खूप मोठी गोष्ट आहे. कधी कधी माणसाला अभिमान असा खाते की मला ते असं म्हणलं, मला ते तसं म्हणलं, किंवा ते माझ्यासोबत असं वाईट वागलं, किंवा मी ते वाईट वागलं, किंवा कोणाला समजा दुःख दिलं. तर अशा बद्दलचं जे काही गोष्टी असतात तर हे गोष्टी आपण आपल्या जेव्हा मनामधून काढून टाकल तर तेव्हा जे काही आपल्या मनामधून पूर्ण दुःख निघून जाणार आहे. वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबून धरतो त्याला मी खरा सारथी म्हणतो, बाकीचे नुसते लगाम धरणारेच असतात. आणि या ठिकाणी परत आणखी एकदा जे काही घोडा असेल किंवा रथ असेल याचं उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे एखादा रथ जो आहे तो हा रथ खूप जोरानं धावत आहे, मग ते अनलिमिटेड समजा जोरानं धावत आहे, तर जोरानं धावत असताना एखादा जो त्याला रथ चालवणारा जो माणूस आहे तर तो माणूस आता या रथाची स्पीड हे कमी करायला पाहिजे, जे वेग आहे ते कमी करायला पाहिजे हे समजून घेतो.
आणि लगेच त्या रथाला त्या ठिकाणी थांबवतो. अशा प्रमाणे माणसाचं सुद्धा असं आहे की आपल्या मनामधून काही राग निघत असेल, काही द्वेषभावना जर निघत असेल तर हे आपल्याला जेव्हा कळते तिथंच आपण थांबवायची, पुढे जाऊ द्यायची नाही. ज्यामुळे वैर वाढते आणि कदाचित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो. परंतु ज्याने जयापजयाच्या कल्पनेचा त्याग केलेला आहे असा शांत पुरुष सुखाची झोप घेतो. आणि या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जे काही एखाद्या जे काही स्पर्धा होतात किंवा जे काही एकूण एकाला जिंकण्यासाठी माणूस जगतो, तर असा असताना त्या माणसाच्या मनामध्ये फक्त दुःख निर्माण होतात. जिंकलो म्हणून मी दुःखच आहे पुढं, आणि नाही जिंकलो तरीही दुःख आहे. आणि तो फक्त एकच विचार करत बसतो की मी जिंकलो नाही, मी हारलो. आणि यामुळं त्या माणसाची पूर्ण जीवनाची आखी झोप उडून जाते. त्याला शांत झोप सुद्धा येत नाही, एवढं ते माणूस दुःखी होते. कामाग्नीसारखा अग्नी नाही आणि द्वेषासारखे दुर्दैव नाही, उपादान स्कंदासारखे दुःख नाही आणि निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही. तर या ठिकाणी शेवटी सांगितलेलं आहे की जे काही कामाग्नी आहे, आपल्या मनामध्ये उफाळलेला जे काही कामाग्नी असेल, यासारखा दुसरा कोणताही अग्नी नाही. आणि त्याचप्रमाणे जे काही आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण झालेला आहे, तर या द्वेषासारखं आपलं दुसरं दुर्दैव नाही. आणि त्याचप्रमाणे जे काही उपादान असेल, जे काही उपादान म्हणजे काही दान देण्याबद्दलची जे काही क्रिया असेल, हे आपल्या मनामध्ये निर्माण होणार नाही. तर यासारखे दुःख नाही. आणि जे काही निर्वाण आहे, प्रत्येक माणसानं निर्वाण साधलं पाहिजे, निर्वाणाला जाण्यासारखे कामं केले पाहिजे. तर या निर्वाणापेक्षा मोठं कोणतं सुख नाही, असं भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे. वैरानं वैर कधीही शांत होत नाही, अवैराने ते शांत होते. हा सनातन धर्म आहे. आणि जो काही सनातन धर्म आहे, तर तो धर्म सांगतो की वैरानं वैर हे शांत होणार नाही होणार. म्हणजे त्यांचं जे काही सनातनी काही जे हे आहे, जो काही ब्राह्मणोत्तर जे काही धर्म आहे, हा धर्म बुद्धाच्या खूप काही म्हणजे पूर्णच उलटा आहे, असं या ठिकाणी भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. त्यानंतर मनुष्य आणि त्यांचं मन आणि मनोबल. मन घडविते तसा माणूस होतो. आणि याबद्दल ज्याप्रमाणे आपलं मन ज्याप्रमाणे सांगते तसंच आपलं शरीर करत राहते किंवा घडत राहते. जो सत आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे हा संस्कार पुण्य मार्गातील पहिले पाऊल होय. आणि यामुळं ज्याप्रमाणे आपलं मन जे सांगते तसं आपलं शरीर ऐकते. त्यामुळं पहिलं आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे की काहीतरी चांगले कामं केले पाहिजेत. आणि चांगले काम जर आपण केले पाहिजे असं जर आपण जेव्हा विचार केला, तर हे विचार म्हणजे आपल्या जीवनामधील सुख काय मिळून घेण्याचा पहिली पायरी किंवा पहिला टप्पा होय, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे समजा तुम्हाला उदाहरणासाठी सांगतो की आपलं मन किती चांगलं आणि किती भयंकर आहे, याच्या एका उदाहरणासाठी सांगतो तुम्हाला की ज्याप्रमाणे एका दुसऱ्या देशामध्ये, आपल्या भारतातली गोष्ट नाही आहे, दुसऱ्या देशामध्ये, आता देश कोणता आहे मला नेमकं माहित नाही, परंतु दुसऱ्या देशामध्ये एक व्यक्ती होता. त्या व्यक्तीने काहीतरी गुन्हा केला आणि सरासरी भारत जर सोडलं तर बाहेर देशामध्ये छोट्या छोट्या गुन्ह्याला सुद्धा डायरेक्ट फाशीची शिक्षा आहे. आपल्या भारतामध्ये केस चालली जाते कोर्टामध्ये, कमीत कमी 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष चालल्या जातात. त्याच्यानंतर निकाल लागेल काय लागेल ते माहित नाही. परंतु भारताच्या बाहेर देशात सरासरी जे काही कडक नियम आहेत, अशा देशामध्ये साधे सरी गुन्हे केले तर त्या ठिकाणी सीधा फाशीची शिक्षा ठरविल्या जाते. आणि अशाच प्रकारे एक व्यक्ती होता. त्या व्यक्तीनं एक गुन्हा केला आणि गुन्हा केल्याच्या नंतर ती केस जी आहे त्याची गुन्ह्याची ते कोर्टामध्ये गेली आणि कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सांगितली. आता फाशीची शिक्षा सांगितली तर फाशीची शिक्षा तर एक दिवस ठरवला असला की या दिवशी या व्यक्तीला फाशी देण्यात येईल. मग हे या माणसाला फाशी देण्यात येईल हे एक गोष्ट एक दुसरीकडे 2-4 शास्त्रज्ञ होते जे काही शोध लावण्याचा प्रयत्न करत होते. तर त्या शास्त्रज्ञाला कळाली की या ठिकाणी एका माणसाने जे काही गुन्हा केलेला आहे आणि त्याला आता फाशीची शिक्षा तयार झालेली आहे, या दिवशी त्याला फाशी देण्यात येत आहे. मग त्या माणसाने काय केलं माहिती आहे की जे काही एक शोध लावत होते, तर त्याने एक दुसरा विचार केला की आपण असा एखादा शोध लावूया
की माणूस म्हणजे माणसाचं मन कसं असते ते माणसाचं मन आपण बघितलं पाहिजे, असा एखादा आपण शोध लावला पाहिजे. म्हणून त्या शास्त्रज्ञानं काय केलं की जे तिथले न्यायाधीश असतील, जज असतील, त्या जजला सांगितलं की आम्हाला या माणसाला तुम्ही फाशी सांगितलेली आहे आणि या दिवशी फाशी देणार आहात, तर हे जे माणूस आहे तर या माणसावर आम्हाला एक शोध लावायचा आहे. तर त्यासाठी ते माणूस तो असा मरणार आहे, तर तेव्हा ते माणूस आमच्यासाठी देता का? मग ते जज म्हणाला ठीक आहे, तुम्ही जर चांगलं काहीतरी जीवनाच्या कल्याणाचं जर करत असाल किंवा काही ना काही चांगला शोध लावत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, ते माणूस त्याच्यासाठी कामाला तरी येईल. मग त्या जजने त्याला परवानगी दिली. जजने परवानगी दिल्याच्या नंतर हे शास्त्रज्ञ त्या माणसापाशी गेले आणि त्या माणसाला म्हणाले की समजा मी तुझ्यावर एक शोध करणार आहोत आणि शोध करून त्याला असं सांगितलं की तुला शोध असा करणार आहोत यावर की त्या शोधामधून तू जर वाचला, तू असा बी मरणार तसा मरणार, तुला फाशी होणारच आहे. मग तू जर वाचलास तर तुझी जी काही शिक्षा आहे, फाशीची शिक्षा झालेली आहे, ती फाशीची शिक्षा माफ होण्यासाठी आम्ही अर्ज देऊ न्यायाधीशाला. तर तेव्हा तू आमचा जे काही म्हणणं आहे ते ऐकशील का? आम्ही जे करणार आहोत त्याला तू साथ देशील का? मग त्याला वाटलं मी बी असा बी मरणारच आहो. मग याला जर साथ दिली आणि याचे जे काही समजा जे काही शोध लावणार आहे समजा ते जर क्लिअर झाले तर कदाचित मी या जीवनामध्ये मला जी फाशी झालेली आहे ती कदाचित चुकल. मग त्यानं होकार दिला. मग एक दिवस काय केलं की त्या शास्त्रज्ञाने त्या व्यक्तीला आपल्या जे काही त्यांचं जे काही हे असेल ना ऑफिस वगैरे काय असेल तिथे घेऊन गेले आणि तिथे घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या माणसाला सांगितलं की एक कोब्रा नावाचा जे साप आहे तर त्या कोब्रा नावाच्या साप आम्ही तुला चावणार आहे. म्हणजे कोब्रा नाग हा तुला चावणार आहे आणि चावल्याच्या नंतर आम्ही तुझ्यावर काही ट्रीटमेंट करू आणि ते ट्रीटमेंट केल्याच्या नंतर तू जर वाचलास तर हे जीवन तुला लखलाभ आम्ही तुझी जी काही फाशी शिक्षा असेल ते माफ होण्यासाठी आम्ही अर्ज करू. मग ते मला ठीक आहे, काय हरकत नाही, मी असाही मरणार आहे तसाही मरणार आहे, मग फाशीवर मरण्यापेक्षा तुम्ही काहीतरी शोध लावा, वाचलो तर माझंच कल्याण होईल आणि नाही वाचलो तरी माझंच कल्याण होईल की काही ना काहीतरी नाव तरी होईल माझं. म्हणून त्यानं होकार दिला. नंतर त्या शास्त्रज्ञाने त्याला सांगितलं की तुला आम्ही कोबरा तर चावणार आहोत, पण तुला अशा समोरासमोर समजा तू जर बघितला कोबरा आपल्याला चावायला तर तुला चांगलं वाटणार नाही, त्यासाठी आम्ही तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधू. मग ते मला ठीक आहे, काही हरकत नाही. मग काय केलं की त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली, पूर्ण पट्टी म्हणजे त्याला समोरचं काहीच दिसणार नाही अशी पट्टी बांधली. आणि पट्टी बांधल्याच्या नंतर त्यानं काय केलं, त्याच्याकडे कोणता कोबरा नव्हता, कोणता साप नव्हता, काहीच नव्हतं. तर सरासरी कोबरा असेल किंवा कोणताही साप असेल हे जर कोणाला चावला तर त्यांचे किती दात बुडतात? फक्त दोनच दात बुडतात. दोनच दात बुडतात, कारण तो समोरचे दोनच दात असतात ते विषाचे असतात, विष फेकतात तेच बुडत असतात. तर अशा प्रमाणे या माणसाने काय केलं, त्या माणसाच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि पट्टी बांधल्याच्या नंतर त्याला सांगलं की आता बघ आम्ही साप आणलेला आहे आणि आता हे साप तुझ्या मी पायाला वगैरे चावू घालणार आहे. तर त्यानं काय केलं, त्याच्याकडे कोणता साप नव्हता ना, कोणता कोबरा नव्हता, काहीच नव्हता. आणि कोबरा साप म्हणजे असा आहे की डसया 2 मिनिटाच्या आत माणूस कसं खतम होते. मग सर्वात जहरीला साप म्हणलं तर कोबरा आहे. तर त्या माणसाने काय केलं माहिती आहे का, 2 टाचण्या घेतल्या हातामध्ये आणि 2 टाचण्या घेऊन त्याच्या सोपाशी उभे टाकले आणि आता सांगितलं की आता तुला कोबरा नाग हा चावणारच आहे आणि पटकन त्याला 2 टाचण्या मारल्या. टाचण्या मारल्या आणि नंतर ते टाचण्या फेकून दिल्याच्या नंतर त्याची जी काही पट्टी असेल ती पट्टी काढली आणि त्याला सांगितलं की बाबा तुला कोबरा जे नाग आहे हा नाग तुला चावलेला आहे, पण त्याला माहित होतं की यानं माझ्यावर इलाज सुद्धा करणार आहेत, तर करतील इलाज, वाचलो तर वाचलो नाही तर नाही वाचलो. परंतु नंतर त्यानं त्या जे शास्त्रज्ञ होते त्या शास्त्रज्ञ त्या माणसाला सांगितलं की याच्यावर आमच्याकडे कोणताही इलाज नाही, आम्ही खोटं बोललो होतो तुला, याच्यावर कोणताच इलाज नाही आणि आमच्याकडे कोणतीही याच्यावर दवा नाही. जेव्हा दवा नाही म्हणलं आणि इलाज करणार नाही असं जेव्हा म्हणलं तेव्हा त्याच्या मनामध्ये असं निर्माण झालं की कोबरा साप, कोबरा साप, कोबरा साप. आणि कोबरा साप चावल्याच्या नंतर मला 2 मिनिटं सुद्धा वाचत नाही, 2 मिनिटं सुद्धा वाचत नाही, 2 मिनिटं सुद्धा वाचत नाही. आणि त्याचं एवढं जहर म्हणजे खूप म्हणजे जहर असते, खूप मोठं जहर असते, खूप मोठं जहर असते. असा त्याच्या मनानं जे विचार केला आणि विचार करण्यामध्ये जसा कोबरा साप चावल्याच्या नंतर 2 मिनिटाच्या आत माणूस मरते त्याचप्रमाणे हा माणूस सुद्धा 2 मिनिटाच्या आत मेला.
आता मला सांगा, याला कोबरा नाग चावलाच नाही तर मग मेला कसा? मग हे शास्त्रज्ञ होते की नाही, हे शास्त्रज्ञ सुद्धा त्या विचारामध्ये पडले की हा मेला कसा काय, याला तर कोबरा चावलाच नाही, मग मेला कसा काय? मग त्या माणसानं त्याचा जे काही मेंदू होता, तर या मेंदूचं ट्रीटमेंट केलं, समजा तिथं काही ना काही समजा असतं त्याच्यावर शोध लावायचं, ते ट्रीटमेंट केलं, तर त्याच्या शरीराची जे काही चिरफाड असते ती चिरफाड केली, त्याचं पीएम केलं आणि त्याच्या पूर्ण शरीराची चाचपणी केली, समजा म्हणजे चेक केलं, तर अक्षरशः त्याच्या पूर्ण शरीरामध्ये कोबरा नागाचं जहर होत. आता मला सांगा, त्याला कोबरा नाग हा चावलाच नाही, मग त्याच्या शरीरामध्ये कोबरा नागाचं तेवढं विषारी जहर आलं कुठून? तर हे जे जहर आलं ना त्याच्या मनामध्ये, हे जहर त्यानं त्याच्या मनानं तयार केलं त्याच्या शरीरामध्ये. म्हणजे त्याच्या मनानंच, फक्त आपल्याला माहित आहे, आपण फक्त कल्पना केलेली आहे की कोबरा नाग जे वाचल्यावर आपलं डसल्यावर वाचतच नाही माणूस, डसल्यावर वाचतच नाही माणूस, आणि त्याचं जहर खूप जहरीलं असते, हे फक्त आपली कल्पना असते. आणि या कल्पनेमधूनच आपल्या मनानंच आपल्या शरीरामध्ये कोबरा नागाचं अक्षरशः जहर तयार केलं, आणि त्या तयार केलेल्या जहरानं तो माणूस मेला. तर एवढं मन असते आपलं की जे विचार करते तेच आपल्या समोर घडते, जे आपण विचार करतो तेच आपल्या समोर घडते. मग तुम्ही वाईट विचार करा, वाईट कर्म समोर घडतील, आणि चांगले विचार करा, चांगले कर्म समोर घडतील. हे या सर्वांचं भागीदार म्हणजे आपलं मनच आहे. हे मन एवढं चांगलं बी आहे आणि मन एवढं पापी बी आहे. त्यासाठी मनाला आपल्या ताब्यामध्ये ठेवलं पाहिजे, असं भगवान बुद्ध सांगतात. बौद्ध जीवन मार्गाची ही मुख्य शिकवणूक आहे. मनुष्याच्या सर्व व्यवहारामध्ये उगमस्थान मन आहे, आणि त्यांचे सर्व व्यवहार मन प्रधान आहे. आणि अशा प्रकारे जे काही माणसाचं मन आहे, तर हे माणसाचं मन आपल्या पूर्ण शरीराचं उगमस्थान आहे. म्हणजे मन जसं म्हणल तसं शरीर तयार होते, आणि त्यामुळं जे काही सर्व व्यवहार असतील आपल्या शरीराचे, म्हणजे शरीर म्हणजे हात हलणं, पाय हलणं, डोळे उघडणं बंद करणं, नाकाने श्वास घेणं, अंग हलणं, तर हे जे काही आहे ते या सर्वाचा मुखिया, जे काही प्रधान किंवा राजा कोण आहे? मन आहे. मनुष्य जर दुष्टचित्ताने बोलले तर किंवा वागले तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाच्या पाठलाग करते, त्याप्रमाणे दुःख आणि अशा दुष्टचित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते. आणि अशा प्रमाणे नुसतं वाईट कर्मच करायचे नाही, केले तरच नाही, तर वाईट कर्म करण्याचं जे काही आपण सोचला असेल, विचार केला असेल, तरी सुद्धा जसं बैलाच्या मागे जाणाऱ्या गाडीचे चाक हे बैलाच्या मागे जातात, त्याप्रमाणे आपण जर विचार करत असेल, फक्त वाईट विचार जरी केला तर आपल्या जीवनामध्ये सर्व वाईटच भरल्या जाईल, सर्व दुःखच भरल्या जाईल. मनुष्य जर चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्यांच्या बरोबर असते, त्याप्रमाणे सुख संतोषित त्यांच्या बरोबर राहते. आणि याप्रमाणे जे काही चित्ताने म्हणजे चांगल्या गोष्टीने समजा विचार करल, चांगले शुद्ध विचार करल, तर असा माणूस हे कधी कशा प्रमाणे राहते, समजा की ज्याप्रमाणे एखादा माणूस असते त्या माणसाची सावली जशी त्या माणसाची साथ सोडत नाही, त्याप्रमाणे जे काही सुख असेल हे सुख त्या माणसाची सावली सोडत नाही. मन हे ओढाळ, चंचल, दुर्निवार व दुर्धर आहे. बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र व सरळ करतो. आणि अशा प्रमाणे आपलं जे काही मन, हे मन खूप ओढाळ आहे, चंचल आहे. एवढं चंचल आहे की आपलं शरीर येथे राहते आणि एका सेकंदाच्या आत आपलं मन कुठं दिल्लीला जाते, मुंबईला जाते. आणि अशा प्रमाणे काही वाईट विचार आपल्या मनामध्ये येतात. आणि त्याप्रमाणे जर एखादा व्यक्ती जो बाण तयार करतो, तो बाण तयार करत असताना जसं काही ते सरळ असलेला समजा एखादा तीर असेल, जे काही लोखंड असेल, सरळी असेल, त्याला तेढ करून म्हणजे आपण पूर्ण त्या बाणाला बनवते, त्याप्रमाणे आपल्या मनाला सुद्धा आपण ताब्यामध्ये ठेवलं पाहिजे किंवा आपण घडवलं पाहिजे, तयार केलं पाहिजे. पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडपडते, त्याप्रमाणे माराच्या म्हणजे कामदेवाच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकुळ असते. आणि अशा प्रमाणे एखाद्या म्हणजे माशीचं उदाहरण दिलेलं आहे की माशी जर पाण्याच्या बाहेर काढली तर ती कशी तडपडते, तर तिला पाण्यामध्ये टाकावी लागते. आणि त्याचप्रमाणे जे काही वाईट दृष्टीचा काही जे मारा असेल, तर अशा माराने किंवा कामदेवाच्या तावडीतून सुटण्यासाठी आपलं मन हे व्याकुळ झालेलं पाहिजे.
ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे, ते फार चंचल आहे, जे सदैव सुखासाठी वकवकलेले असते, अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे, कारण दमन केलेले मन फार सुखदायक असते. आणि अशा प्रकारचं जे काही आपलं मन असते ते मन खूप चंचल असते आणि तो चंचल असल्या कारणानं जे काही आपल्या ताबूमध्ये आपण जे मन करणार आहोत, आपलं मन, आपल्या मनाचा आपण मालक होणार आहोत आणि आपण त्या मनाला आपला नौकर करणार आहोत. तर अशा वेळी जे काही मन असते किंवा आपलं जे काही नंतरचं जीवन असते हे सर्व सुखदायक होईल. तू आपल्या स्वतःची एक द्वीप बनव, परिश्रमाचे चित्तमळ नाहीसा होईल, दोषरहित झाल्यावर तू दिव्य भूमीला पोहोचशील. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात की भगवान बुद्धाचं एक हे आहे बघा ब्रीद वाक्य, स्वयंदीप हो. तर त्याप्रमाणे जे काही स्वतः आपण एक बोट तयार झालं, बोट म्हणजे जहाज, स्वतः आपण जहाज असं तयार झालं पाहिजे की त्या जहाजामध्ये बसून जे काही आपले परिश्रम असतील, जे काही आपली मेहनत असेल किंवा जे काही आपल्या मनातला मळ असेल, तर हे मळ बाहेर काढून दोषरहित झाल्यावर ते दिव्य भूमीला पोहोचण्यासारखं आहे. ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रुपयातील हीन कणाकणाने जाळून टाकतो, त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा थोडा नाहीसा करतो. आणि अशाप्रमाणे एखादा जे सोनार आहे, तर सोनार बघा ते जे काही सोन्याचे मणी वगैरे असतात त्याच्यामध्ये काय असते, ते भरलेले लाख वगैरे असते बघा, हिरकणी लाख वगैरे काय म्हणतात त्याला, ते भरलेले असते. तर तेव्हा सोनार काय करते, त्या सोन्याला एवढं जाळत राहते, एवढं जाळत राहते, कुठपर्यंत जाळते, जोपर्यंत पूर्ण ते लाख जळणार नाही तोपर्यंत जाळतच राहते. तर त्याचप्रमाणे जे एखादा बुद्धिमान माणूस असते, तर तो माणूस हा क्षणाक्षणानं आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार असतात तर ते थोडे 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 कमी करत राहतो. लोखंडापासून निघणारा गंज ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचा नाश करतो, त्याप्रमाणे पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतीकडे नेतात असतात. आणि जसं समजा आता लोखंडापासून गंज म्हणतो की नाही आपण, तयार होते, आणि ते गंज कोणाला खाते, त्या लोखंडालाच खाते. अशाच प्रमाणे आपल्या मनामध्ये काही जे वाईट किंवा जे काही वाईट कर्म जे काही आपल्या मनामध्ये निर्माण होतात ते आपल्या मनाला खात जातात. सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक. भिक्खूंनो, या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा. आणि या ठिकाणी भगवान बुद्धानं जे काही एक कलंक सांगितलेला आहे, तर सर्वात मोठा कलंक म्हणजे काय की अविद्या, म्हणजे आपण शिक्षण न घेणं. समजुतीचं जे काही शिक्षण असेल ते शिक्षण न घेणं, आणि शिक्षण न घेतल्यामुळं काय चांगलं आहे काय वाईट आहे हे आपल्याला कदापि कळणार नाही. त्यामुळं भगवान बुद्धानं असा एक निरोप दिला की भिक्खूंनो, तुम्ही सर्वात पहिले शिक्षण घ्यायला पाहिजे. हा त्या जे काही अविद्येचा, जे काही बिना शिक्षणाचा जो काही कलंक तुम्हाला लागलेला आहे, हा कलंक तुम्ही टाकून दिला पाहिजे. जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे, उच्चापती करणारा आहे, अपमान करणारा आहे, बेचूट आहे आणि नीच आहे, अशा माणसाला जीवन सुकर आहे. आणि अशाप्रमाणे जे काही सांगितलं की एखादा जसा कावळ्याला बघा किती तुम्ही हाकलत राहा, कावळा वरचे म्हणजे त्याला काही खायचं असते म्हणून ते येत राहते. तर याचप्रमाणे एखादा जर माणूस असेल हा जे उच्चापती करणारा आहे आणि एकूण म्हणजे दुसऱ्याचा वारंवार समजा अपमान करत आहे, तर असा जो काही माणूस आहे, तर अशा माणसाचे जीवन जे आहे ते सुखकर कधी होणार नाही. परंतु जो विनम्र आहे, पवित्र अपवित्र याचा विचार करतो, अनासक्त आहे, शांत आहे, निर्मल आहे, अशा बुद्धियुक्त मनुष्याला जीवन कठीण आहे. आणि अशाप्रमाणे जो काही विनम्र आहे, विनम्र म्हणजे लिंतने वागणारा आहे, किंवा जे काही पवित्र असते अपवित्र असते अशा ज्या गोष्टीची समज असणारा माणूस, किंवा जे काही कोणत्याही गोष्टीची सक्ती न करणारा माणूस, शांत असणारा माणूस आणि निर्मळ असणारा माणूस, हा बुद्धियुक्त मनुष्याला म्हणजे अशा प्रकारच्या माणसाला आपलं जीवन हे सरासरी कठीणच जाते. जो हिंसा करतो, असत्य भाषण करतो, जो दिलेली हिरावून घेतो, जो परगागमन आहे. आणि अशाप्रमाणे जे काही सांगितलेलं आहे की जो माणूस हिंसा करतो किंवा जे काही असत्य खोटं बोलतो, तर असं जो काही माणूस आहे अशा माणसामध्ये फक्त माणसाच्या जीवनामध्ये फक्त दुःखच निर्माण होतात. आणि जो मनुष्य उत्मादक मद्यपानात मग्न राहतो तो मनुष्य इहलोकी आपले थडके खणीत असतो. आणि अशाप्रमाणे एखादा माणूस जो मद्यपान म्हणजे जे काही नशाचे पदार्थ असतात, नशेचे काही द्रव्य असतात, हे द्रव्य आपल्या जीवनामध्ये घेत राहतो,
तर तो जसं जसं ते द्रव्य प्राशन करत असतो तर तसं तसं तो आपलं स्वतःचं थडगं स्वतः तयार करत राहतो. माणसा हे लक्षात ठेव, संयमहीनाची स्थिती चांगली नव्हे. लोभ आणि पाप करणं तुला चिरकाल दुःखात लोटणार नाही यांची काळजी घे. आणि यामुळे भगवान बुद्धांना असं सांगितलेलं आहे की म्हणजे प्रत्येक माणसाला असं सांगितलेलं आहे की प्रत्येकानं हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि जे काही संयमहीनाची जी काही स्थिती आहे तर ही चांगली नव्हे, तर संयम बाळगला पाहिजे. आणि त्यानंतर जे काही लोभ असेल किंवा पाप करणं असतील ते तुला सदापि जे दुःख मार्गामध्येच घेऊन जातील असं भगवान बुद्ध म्हणतात. जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते. जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्न पाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही. आणि अशाप्रमाणे जे काही श्रद्धा किंवा इच्छेप्रमाणे जे आपल्याला फळ मिळत असते असं भगवान बुद्ध सांगतात. आणि अशामध्ये जर आपण दुसऱ्याला काही अन्न पाणी दिलं किंवा काही धन दौलत जर दुसऱ्याला दिली आणि दिल्याच्या नंतर जर आपलं मन जळत असेल की मी त्याला दिलं 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 अशा प्रमाणे जर म्हणत असेल तर अशा माणसाला ना कधी दिवसा ना कधी रात्री विश्रांती लाभणार आहे. परंतु ज्याच्या मनातून ह्या असल्या विचाराचे निर्मूलन झाले आहे त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती लाभते. कामासारखा आगळी नाही आणि लोभासारखा लोंढा नाही. परदोष हे सहज दिसतात परंतु स्वतःचे दोष क्वचितच दिसतात. ज्याप्रमाणे धान्याचा तूस पाखडावा, ज्याप्रमाणे माणूस आपल्या शेजाऱ्याचे दोष पाखडीत असतो, परंतु ज्याप्रमाणे कपटी, जुगारी, अपेशी आशा लावून ठेवतो त्याप्रमाणे मनुष्य स्वतःचे दोष लपवित असतो. आणि अशाप्रमाणे प्रत्येक जण असं म्हणतो की दुसऱ्याच माणसाला, समोरच्या माणसाकडे बोट दाखवतो की तोच दोषी आहे तोच दोषी आहे. पण अशा विचार करणाऱ्या माणसाला आपण किती दोषी आहोत हे दोष कधीही दिसत नाहीत. जो मनुष्य परदोषच पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघड होतात, चिडू लागतो, त्याचे दोष विकार वाढतात आणि तो त्या विकाराच्या विनाशापासून दूर जात राहतो. आणि अशाप्रमाणे जो व्यक्ती हे फक्त दुसऱ्याचे दोषच काढत असतो, आपल्या स्वतःचे दोष मात्र कधी उघड करत नाही आणि कधी त्याचा विचार करत नाही, तर अशा प्रकारचा जो काही विकार आहे किंवा या विकारापासून किंवा विनापासून या अशा माणसाला दूर म्हणजे जे काही चांगल्या गोष्टी आहेत, जे काही सुख आहे अशा सुखापासून ते दूर दूर जात राहतो. पापापासून दूर राहा, पुण्य कर्म करीत राहा, स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा, ही भगवान बुद्धाची शिकवण आहे. आणि जे काही भगवान बुद्धाची शिकवण आहे किंवा भगवान बुद्ध सांगतात की जे काही पाप कर्म असतील तर अशा पाप कर्मापासून आपण आपल्या जीवनामध्ये दूर राहिलं पाहिजे आणि जीवनभर फक्त पुण्य कर्म करीत राहिले पाहिजे. आणि त्यामुळं जे काही स्वतःचे विचार असतील ते विचार सुद्धा माणसानं शुद्ध करत राहावं. आणि त्या अशा प्रकारची ही भगवान बुद्धाची शिकवण आहे. आणि या ठिकाणी आज थांबणार आहोत.